मोठी बातमी, मुंबईत 227 पैकी 218 जागांचा निकाल हाती आलेला आहे, तर 9 जागांचे निकाल अजून यायचे बाकी आहेत। भाजपा 87 जागांवर, शिवसेना शिंदे पक्ष 25 जागांवर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 62 जागांवर, मनसे 6 जागांवर, तर काँग्रेस 23 जागा, एमआयएम 9 जागा, समाजवादी पार्टी 2 जागा, अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागा, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 1 जागा। म्हणजे महायुतीचा बहुमत गाठण्यासाठी महायुतीला फक्त 2 जागांची गरज असल्याचं इथं पाहायला मिळतंय आणि 2 जागा बहुमत गाठण्यासाठी आणि 9 जागांचे निकाल अद्याप यायचे। सर आपल्या सोबत आहेत सर। आता जवळजवळ चित्र हे स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे आता 218 जागांचे निकाल आले आहेत, 9 जागांचे निकाल केवळ बाकी आहेत। नक्की 216 आहेत की 218 आहेत, आकड्यात थोडाशी कधी बदल करण्याची गरज आहे। एका ठिकाणी 216 आपण म्हणतो, एका ठिकाणी 218 जागांचे निकाल आपल्या समोर इथे आलेले आहेत। तर ते बदलणं गरजेचं आहे, आपण ते बदललं तर प्रेक्षकांना एक स्पष्ट चित्र मिळू शकेल। 218 जागांचे निकाल आहेत मुंबईत। 218 पैकी 87 वर भाजप पोहोचली आहे। नाही, 87 वरती भाजप आहे, तो परत 216 चा आकडा समोरच आहे। मी विनंती करेन टीमला की ते बदलावं थोडंसं। 87 भाजप, 25 शिवसेना, 112 हा आकडा आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा आकडा गाडी ही 62, राज ठाकरे यांची गाडी 6 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 1 जागा इथून हलताना दिसत नाही। त्यामुळे 69, 112 असं चित्र सध्यापर्यंत आपल्याला समोर दिसतंय। मनसेचा परफॉर्मन्स हा कदाचित खूप निराशाजनक राहणार आहे त्या महायुतीसाठी, कारण महायुतीत जर मनसेने जवळजवळ 57 जागा लढल्या होत्या संदीप, बिलकुल 57 जागांपैकी मनसेने 6 जागा जिंकणं म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट हा 10 जेमतेमच्या आसपास राहिला। 10च्या वर थोडा परफॉर्मन्स जाऊ शकला असतात। मनसेने 15 ते 20 जागा जिंकल्या असतात तर कदाचित ते चित्र आपल्याला फार वेगळं दिसू शकलं असतं। मनसेच्या परफॉर्मन्समुळे ठाकरेंच्या युतीला थोडासा फटका बसलेला आहे, असं चित्र आपल्याला इथे बघायला मिळतंय। मनसेने जर आता या जर-तरच्या गोष्टी आहेत, अर्थात जर हा आकडा मनसेचा समजा 10 सीट्सने जास्त गेला असता किंवा 15 सीटने जास्त गेला असता तर काँग्रेसला सोबत घेऊन कदाचित हे सत्तेचं गणित मांडणं त्यांना अधिक सोपं गेलं असतं। त्या 10 जागा कुठे कमी झाल्यात मनसेच्या किंवा 15 जागा कुठे कमी झाल्या, मनसेचा आकडा जर 20-25 पर्यंत गेला असता तर कदाचित हे चित्र आपल्याला फार वेगळं दिसलं असतं। पण आताच्या क्षणाला ते चित्र नाही आहे, हे चित्र समोर आहे। 218 जागांमध्ये 112 जागांवरती भाजप शिवसेना युतीचा, महायुतीचा तिथे आपल्याला विजय झालेला दिसतोय। हे विजयी आकडे आहेत, हे निकाल आहेत। या निकालांपैकी आपल्याला 112 जागा या महायुतीच्या परड्यात पडताना दिसत आहेत। जर 3 जागा अजित पवारांच्या ॲड केल्या, जर अजित पवारांनी तो निर्णय घेतला, अजित पवार युतीचा भाग नव्हते म्हणून आपण असं इथे म्हणतोय, पण ते काय आता फार अवघड राहणार नाही। त्यामुळे महायुतीचा महापौर मुंबईत बसू शकतो, याच्या दृष्टीने आता ही वाट अत्यंत सुकर झालेली आहे असंच आपल्याला या क्षणाला म्हणता येईल। पण तरीही त्यांच्या स्वतःच्या जागांच्या वरच त्यांचं बहुमत मिळालं तर कदाचित त्यांना अजित पवारांच्या पाठिंब्याची गरज पडणार नाही आणि आता फक्त 2 जागा दूर आहेत, 9 जागांचे निकाल बाकी आहेत। माहिती ते काय फार चित्र अवघड असणार नाही आहे। त्यामुळे महायुती सत्तेच्या अत्यंत समीप आलेली आहे आणि जवळजवळ आता हे चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे की महायुतीचा महापौर मुंबईत बसू शकतो। सर या सगळ्यामध्ये जर आता एक काही मिनिटांपूर्वी एक आपण दृश्य पाहिलं होतं, यशवंत किल्लेदार विजयी झाले, ते राज ठाकरेंना भेटण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचले, मात्र माध्यम अक्षरशः बूम त्यांच्यापर्यंत नेत आहेत, त्यांनी बोलावं, या सगळ्या निकालावर त्यांनी काहीतरी प्रतिक्रिया द्यावी हा प्रयत्न माध्यमांनी केलेला, मात्र राज ठाकरे तिथून निघून गेल्याचं पाहायला मिळालं। जनरली राज ठाकरे असं माध्यमांच्या घरी कधी बोलत नाहीत। मी त्यांच्या जेवढ्या प्रेस कॉन्फरन्स बघितल्या असतील त्यात थांबवून व्यवस्थित ते माध्यमांशी बोलतात तिथे, अशा गर्दीत त्यांचं बोलणं अपेक्षित नाही। कदाचित संपूर्ण निकाल आल्याशिवाय कोणीच बोलणार नाही आता या क्षणावरती। त्यामुळे ठीक आहे, त्याच्याकडे आपण काय फार ओव्हर रिडिंग करायची त्याच्यात गरज नाही आहे। त्याच्यामध्ये राज ठाकरे आपली भूमिका स्पष्टपणे मांडतीलच, त्यांच्या समाज माध्यमांवरती, ट्विटवरती किंवा सोशल मीडियावरती ती भूमिका त्यांची येईलच, काय त्यांची असेल ती। पण आता या क्षणाला तरी हे चित्र आता माझ्या मते पुढच्या काही आपण म्हणत होतो की साधारणपणे 10-11 पर्यंत जाईल ह्या गोष्टी, पण अजूनही तसं होताना दिसत नाही। ते सगळे अधिकृतरित्या जाहीर झालेले निकाल आहेत। सर याच्यातच एक आणखी अपडेट येते, भाजपची आणखी एक जागा वाढली, भाजपला 88 जागा मिळाल्यात, 219 जागांचे निकाल आपल्या हाती आलेले आहेत, 8 जागांचे निकाल अजून यायचे आहेत। एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते, जवळपास मुंबईतले 219 जागांचे निकाल हाती आलेले आहेत, 8 जागांचे निकाल अजून यायचे आहेत। तर यात भाजपाला 88 जागा, शिवसेना शिंदे पक्षाला 25 जागा, तर यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 62 जागा आहे। हा आकडा वाढलेला नाहीये। मनसे 6 जागांवर आहे, काँग्रेस 23 जागांवर आहे, एमआयएम 9 जागांवर,
सपा 2 जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गट 3 जागांवर, राष्ट्रवादी शरद पवार गट 1 जागावर. आता जर आपण पाहिलं सर, महायुतीला बहुमत गाठण्यासाठी फक्त 1 जागेची गरज आहे. होय, अगदी एक आपण म्हणू शकतो की एक आकडा दूर आहे आणि तसं इतकं जवळ म्हणजे बहुमत त्यांच्याकडे एक पाऊल मागे आहेत असं म्हणू शकतो आपण. एक पाऊल मागे फक्त ते आपल्या बहुमतावर. आणि आता किती जागा शिल्लक आहेत? 219. 8 जागांचे निकाल येणं इथे शिल्लक आहे. त्यामुळे आता तेही कदाचित येतीलच. आणखी एक अपडेट होतोय संदीप. त्यानंतर बघूयात भाजपची आपण बघतोय की 88 जागांवर भाजपनं मजल मारलेली आहे. 219 जागांचे निकाल हाती आलेले आहेत. 219 जागांपैकी भाजप 88 जागांवर पाहायला मिळत आहे. शिंदेची शिवसेना 25 जागांवर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आकडा वाढताना दिसत नाही. मनसेचा आकडा वाढताना दिसत नाही. मनसेचा जो परफॉर्मन्स आपल्याला घसरलेला पाहायला मिळतोय आणि ते कुठेतरी मारक ठरलंय का ठाकरेंच्या शिवसेनेला किंवा ठाकरे बंधूंच्या युतीला, हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जर मनसेचं बोलत होतो, 2012ला मनसेला जागा मिळाल्या होत्या 28, त्यानंतर 7 आणि आता मुंबई सारख्या ठिकाणी 17ला 7 मिळाल्या, आता 6 मिळाल्यात. नाशिक सारख्या ठिकाणी सुद्धा एका जागेवर मनसेला समाधान मानावं लागलं. काय ना संदीप, मनसेचा हा परफॉर्मन्स मी अधिक वाईट म्हणेन 17च्या तुलनेमध्ये. मनसे 17ला एवढ्या सगळ्या, तेव्हा शिवसेना सत्तेत होती, तिथे मनसेची ताकद पूर्णपणे कमी झालेली होती 2012च्या तुलनेमध्ये. तरी सुद्धा मनसेने 7 जागा निवडून आणल्या होत्या. तेव्हा मनसेची कुठली युती नव्हती. राज ठाकरेंच्या पॉलिसीप्रमाणे एकला चलो रे मध्ये ते लढले होते. समोर शिवसेना, भाजपसारखे 2 दिग्गज पक्ष, सत्तेतले पक्ष होते. ते असताना देखील मनसेने 7 जागा मिळवल्या होत्या. यावेळेस मनसेच्या सोबत शिवसेनेची ताकद होती, तरी सुद्धा मनसेला 6 जागा जिंकता आल्या. तेव्हा अर्थात मनसेने जागा जास्त लढवल्या होत्या, यावेळेस जागा त्यांनी कमी लढवल्या, पण तरी सुद्धा त्यांच्यासोबत शिवसेनेची ताकद होती. त्यामुळे आता याचा जेव्हा अन्वयार्थ काढला जाईल निकालांचा, तेव्हा वोट ट्रान्सफरचा मुद्दा आपसुकच तिथे येईल. शिवसेनेची मतं मनसेला ट्रान्सफर झाली नाही का? जर शिवसेनेला चांगलं यश मिळालंय, शिवसेनेच्या जागांमध्ये फक्त 20 जागांचं नुकसान सध्या तरी झालेलं दिसतं आपल्याला 2017च्या तुलनेमध्ये. त्यामुळे शिवसेनेला फार धक्का इथे बसलेला नाहीये. शिवसेना आता विरोधी पक्षात आहे, तेव्हा सत्तेत असताना सुद्धा 82 जागा होत्या. त्यामुळे एवढा लॉस तर तो एक्सपेक्टेड असतो. तुम्हाला एक साधारणपणे 10-20%, 30% लॉस आपण गृहीत धरून चालतो जेव्हा तुम्ही सत्तेत असतात, विरोधात असतात तेव्हा. पण मनसेला मात्र युतीत असताना, शिवसेनेसारखा पक्ष सोबत असताना, एक सेट नॅरेटिव्ह असताना त्या मनसेला त्याचा कुठेतरी फायदा झालेला नाही. याचे अनेक अर्थ निघू शकतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला अर्थ जो आहे तो वोट ट्रान्सफरचा असेल. शिवसेना मनसेच्या युतीमध्ये मनसेची मतं शिवसेनेला ट्रान्सफर झाली, मात्र शिवसेनेची मतं मनसेला ट्रान्सफर झालेली नाही. तो एक कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये खाली अविश्वास होता का? किंवा मशाल चिन्ह गेल्या अनेक दिवसांपासून तिथे, खरं तर शिवसेनेचं चिन्ह नवीन होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पहिल्यांदा धनुष्यबाण या चिन्हावर न लढता शिवसेना हे मशाल चिन्हावरती लढत होतं. पण मनसेचं इंजिन ही निशाणी आता बऱ्यापैकी रुजलेली आहे, पोचलेली आहे. तरी सुद्धा मनसेला मात्र ते यश तिथे मिळू शकलं नाही. याचं उद्या आपल्याला कदाचित थोडं आणखी डीप अनालिसिस करावं लागेल. पण सध्या तरी मनसेच्या परफॉर्मन्समुळे थोडासा महायुतीला सेटबॅक, ठाकरेंच्या युतीला कुठेतरी सेटबॅक बसलेला दिसतोय. मनसेचा परफॉर्मन्स थोडासा बिलो पार झाल्यामुळे कदाचित मनसेला अजून 8-10 जागा जरी असतात तरी हे चित्र आपल्याला अधिक वेगळं दिसलं असतं. कदाचित ते सत्तेच्या जवळ जाऊ शकले असते जर मनसेला आणखी 10 जागा जरी 15च्या आसपास जर मनसे गेलं असतं. मनसेने 20चा आकडा जर गाठला तर आरामात ठाकरे बंधू आपल्याला काँग्रेसच्या मदतीने सत्तेत बसताना दिसू शकले असतात. पण आता मात्र तसं चित्र होईल अशी शक्यता दुसर आहे. अगदी सर, या सगळ्यामध्ये आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, वोट ट्रान्सफरचा मुद्दा आहे. ठाकरे बंधू जवळ आले, दोन्ही कुटुंब जवळ आली. आता मात्र या सगळ्यामध्ये वोट ट्रान्सफरला घेऊन नेत्यांमध्ये काही बऱ्याच वेळेला असं असतं की मिळालेलं यश आहे, त्यानंतर या युती, आघाडी आणि हे मनोमिलन घट्ट होत जातं आणि अपयश आलं की थोडंसं दुरावा निर्माण होतो. अशी परिस्थिती होईल पुढच्या काळात? नाही, काय ना, म्हणजे एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, तशी ती मराठीत पण आहे, पण त्याला म्हणतो की सक्सेस हॅज मेनी फादर, फेलियर हॅज नन. यशाचे अनेक बाप असतात, अपयश हे पोरकं असतं. त्यामुळे एकदा तुमचं यश असेल की तर प्रत्येक गोष्टी तुमची स्ट्रॅटेजी ही ते यशाच्या नजीक जाणारी कशी स्ट्रॅटेजी होती असं म्हणून बघितलं जातं. पण जेव्हा अपयश असतं तेव्हा तुमची प्रत्येक स्ट्रॅटेजी कशी चुकली होती असंच त्याचं अनालिसिस केलं जातं. त्यामुळे ठाकरे बंधूंनी सभा घेतला नाही का, याचं अनालिसिस होईल. ठाकरे बंधूंनी थोडा अजून जोर लावायला होता का, याचं अनालिसिस होईल. ठाकरे बंधूंमध्ये समन्वयाचा अभाव होता का, याचं अनालिसिस होईल. अशा अनेक गोष्टी त्या समोर येईल. जेव्हा पराभव होतो ना तेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे हे चूक म्हणून बघितलं जातं. अर्थात ते अनालिसिसचा भाग आहे, ते समोरच्याला पट्ट तशातला भाग नाही. पण टू बी फेअर टू त्या दोन्ही पक्षांची आपण एक त्यांना एक समसमान तिथे संधी देण्याचा विषय झाला, तर त्यांनी ताकद लढताना आता काल अनेक ठिकाणी मुद्दे झाले. म्हणजे आपण दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी बोलत होतो, सकाळी दिवसभर आपण चर्चा करतोय की त्यांनी सांगितलं की काल मतदान प्रक्रियेमध्ये कसा अभूतपूर्व गोंधळ होता, तो शाहीचा मुद्दा होता. पण अर्थात या मुद्द्याने ते बोटाची शाही पुसली जाणे, याच्यावर किती मतदान फिरलं असेल, किती लोकांनी दुबार मतदान केलं असेल, तो आकडा किती असेल, त्या आकड्यामुळे खरंच इतक्या 20 सीटवर फरक पडू शकतो का, या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली बघणं तिथे गरजेचं आहे.
कुठे कुठे हे प्रकार झाले, फक्त मराठी बहुल भागांमध्येच असे प्रकार झाले का? कारण आज मी दुपारी चर्चा करत असताना शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे होत्या, त्यांचं म्हणणं होतं की 40% मराठी बहुल भागांमध्ये मतदान झालं, त्यांचा प्राथमिक आकडा तो होता, आणि अमराठी भागांमध्ये 60% मतदानाची टक्केवारी होती. त्यामुळे त्या मराठीच्या एका स्ट्रॉंग भूमिकेमुळे कुठेतरी दुखावलेला अमराठी मतदार मोठ्या प्रमाणात बाहेरून त्याने मतदान केलं का, तो राग त्याने व्यक्त केलाय का, त्याचा फरक इथे कुठे पडलाय का, या सगळ्या गोष्टी बघा लगेच ही आकडेवारी येत नाहीत. बरोबर. जे डिटेल आकडे येतात, डिटेल अनालिसिस करण्यासाठी ते नंतर येत जातात टप्प्याटप्प्याने, आणि आपण अर्थात त्याची आकडेवारी आणि ते अनालिसिस आपण प्रेक्षकांसमोर मांडण्याचा आगामी काळात प्रयत्न करू. पण अनेक गोष्टी आहेत खरं तर. पण एक आता सध्या काय दिसतं आपल्याला, दुसरी गोष्ट, काँग्रेससोबत युतीने फरक पडला असता का, याची सर्वाधिक चर्चा होईल. काँग्रेससोबत जर आधीच युती केली असती तर आत्ताच्या क्षणाला त्यांच्या ज्या जागा आहेत दोघांच्या मिळून आपण किती आकडा बघितला मग, अशी 69 जागा सध्या ठाकरेंच्या आहेत आणि 23 जागा काँग्रेसच्या आहेत. आता क्षणाला 23 आहेत की 22 आहेत? 23 आहेत. त्यामुळे हा आकडा जर आपण बघितला तर हा आकडा जातोय 92च्या जवळ. जर दोघांच्या मिळून तिथे जर वोट ट्रान्सफर आणि जर एकत्रित लढण्याचा फायदा झाला असता असं पकडलं तर कधी 7-8 जागांचा आणखी फरक पडू शकला असा. अर्थात ते आपण अंतिम आकडेवारी बघितल्यानंतर याबद्दल बोलू शकतो. पण कदाचित अनेकांना वाटू शकतात की दोघं मिळून 100चा आकडा गाठू शकले असतात, म्हणजे या इथल्या 8 जागा इथे वाढल्या, त्यांच्या 8 जागा आपसूक कमी झाल्या असत्या, त्यामुळे अत्यंत नेक टू नेक बघायला मिळालं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये ते सत्तेत जाऊ शकले असते. त्यामुळे काँग्रेससोबत युती न करणं ही चूक होती का, त्याच्यामध्ये कुठेतरी फटका पडलाय का, या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस केलं जाईल. पण या क्षणाला कधी काँग्रेसलाही ती गोष्ट वाटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पण ती गोष्ट जाणवेल. दोघांना मिळून किमान 10 जागा कमी तिथे पडलेल्या दोन्ही युतीला, त्या राज ठाकरेंकडनं आल्या असत्या किंवा काँग्रेसकडनं आल्या असत्या, जरी झालं असतं. आता त्यांची काँग्रेससोबत युती नव्हती, पण एक पोस्ट पोल आल्याची शक्यता नेहमीच ओपन होती आणि त्यांच्यासाठी या क्षणाला तरी काँग्रेस हा नॅचरल आलाही होता, कारण काँग्रेससोबत त्यांनी सत्ता उपभोगली आहे त्या काळामध्ये शिवसेनेने, त्यामुळे काँग्रेस त्यांच्यासाठी जवळचा होता. आणि सर या सगळ्यामध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेनेची युती जी आहे ती मुंबईमध्ये सुद्धा घराघरात पोहोचलेली आहे. लोकसभेला परफॉर्मन्स सुद्धा आणि वोट ट्रान्सफर सुद्धा चांगलं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. हो, तेव्हा झालं होतं, पण तेव्हा ती युती वेगळी होती. तेव्हा महाविकास आघाडीमध्ये वोट ट्रान्सफरचा आपण मुद्दा बघितला होता. महाविकास आघाडीमध्ये महायुती काय झालं ना, ज्या परिस्थितीमध्ये महायुती आकार घेतला होता महायुतीने, त्यांच्या कार्यकर्त्यांनी खूप पटकन एक्सेप्ट केलं होतं आणि लोकसभेमध्ये ते वोट ट्रान्सफर अत्यंत आपण म्हणू शकतो बेमालूमपणे झालं होतं. ते इतकं स्मूथली झालं होतं, सिमलेस आपण ज्याला म्हणतो, सिमलेसली ते वोट ट्रान्सफर झालं होतं. काँग्रेसचं शिवसेनेला, शिवसेनेचं काँग्रेसला, राष्ट्रवादीला. तर त्यांचं लोकसभेतलं यश बघितलं तर ते ह्युमंगस असं यश होतं, मोठं यश त्यांच्या पदरात तेव्हा पडलं होतं. भरभरून त्यांना मत तेव्हा पडली होती, पण तेच पुढच्या इलेक्शनमध्ये होऊ शकलं नाही. पुढच्या इलेक्शनला ते थोडे ढिले पडले, म्हणायचे कम्प्लेसंट झाले असं आपण म्हणू शकतो. त्यांनी थोड्या त्या निवडणुका हलक्यात घेतल्या, अनेक जण गाफील राहिले. अनेक जण असंही म्हणतात की महायुतीचे काही नेते तर कोट शिवूनच तयार होते की आपण शपथच घेणार आहोत. महाविकास आघाडीचं माफ करा, महाविकास आघाडीचे अनेक नेते तयारच होते, माझ्याकडे कुठलं खातं असेल इथपर्यंत चर्चा झाली होती. त्यामुळे तो एक प्रकार असतो, तुम्ही गाफील झाला राजकारणामध्ये त्याचा फटका पडतो. अर्थात लाडकी बहीण अशा अनेक योजना झाल्या, पण तरी सुद्धा त्याच्यावरती अनेकांनी त्या प्रक्रियेवरती शंका उपस्थित करतात. खुद्द राज ठाकरे याच्याविषयी अनेकदा बोललेत, आपल्या मुलाखतीत ते गोष्ट बोलले होते की 6 महिन्यात हा वोटिंग पॅटर्न इतका कसा बदलला. पण आताही कदाचित या निकालांमुळे परत त्यांच्याकडे असा आरोप करायला काही स्कोप राहील का, म्हणजे राज ठाकरेंनाच नाही, विरोधी पक्षातल्या नेत्यांना, काँग्रेसला असेल किंवा उद्धव ठाकरेंना असेल, राज ठाकरेंना असेल, जेव्हा ते बोलतील तेव्हा त्यांना मिळालेले ते यश हे बऱ्यापैकी आहे. म्हणजे त्याला यश म्हणता येणार नाही. यश आपण केव्हा म्हणतो, जेव्हा तुम्ही विजयी होतात आणि सत्ता स्थापन करता तेव्हा ते यश असतात. पण आजचे त्यांना मिळालेले जे आकडे आहेत ते वाईट नाही आहेत. हा परफॉर्मन्स वाईट म्हणावा असा नाही, एकदम क्लीन स्वीप भाजपचं आणि महायुतीचं झालेलं आहे. एकदमच त्यांनी लँडस्लाईड विक्टरी मिळालेली आहे, थम्पिंग मेजॉरिटी आली आहे, असं काय नाही. जेमतेम म्हणजे अगदी आपल्या ग्राम्य भाषेत सांगायचं, लोकांच्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी कणत कुंथत इथपर्यंत मॅजिक फिगर गाठतात. त्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागलेत या मॅजिक फिगर पर्यंत येताना. त्यामुळे काटेकी टक्कर झाली का, निश्चितच झालेली आहे. बघा ना, सगळ्यांचे आकडे बघितले जर विरोधकांचे तर एकत्रित आकडा बघितला, जो महायुतीच्या विरोधात गेलेला आकडा आहे हा किती जातो आपल्याला, म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे एकत्रित पकडून हा आकडा जातोय तुमचा 92 बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त MIM आहे, त्याच्या व्यतिरिक्त सपा आहे आणि इतर पक्ष आहेत, त्या सगळ्यांचा आकडा आपल्या जवळजवळ तो 30चा आकडा आहे बरोबर ना. ते 120 ठिकाणी तुम्हाला नाकारलं गेलं. आता अर्थात असा याला काय अर्थ नसतो या अनालिसिसला, पण तरी सुद्धा फार यश असं मुंबईत मिळालेलं आहे महायुतीला असं म्हणतात. पण शेवटी यश हे यश असतं जेव्हा तुम्ही सत्ता स्थापन करतात. मग ते एका सीटने मिळेल नका किंवा 2 सीटने मिळेल नका, विजय हा विजय असतो आणि पराभव हा पराभव असतो. त्याचं अनालिसिस वेगळ्या पद्धतीने करू शकतो. आणि दृश्य आपल्याकडे येत आहेत. नितीन गडकरींच्या निवासस्थानातली ही दृश्य आहेत. नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचं औक्षण करताना आपल्याला दिसत आहेत. नितीन गडकरी यांच्या सौभाग्यवती आहेत, कंचन गडकरी आहेत. त्यावेळेस ज्यावेळेस
देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरी हे त्यांच्या घरातले माझ्या मते ही दृश्य आहेत. त्यांचं तिथे औक्षण करतायत. नागपूरमध्येही भाजपला मोठा विजय मिळाला, अर्थात तो अपेक्षित असा विजय होता. आणि नितीन गडकरी इथे या दोन्ही नेत्यांचा आपल्याला सत्कार करताना दिसतात, विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन करताना दिसतात. नितीन गडकरीने त्यांच्या पत्नी कांचन गडकरी हे त्यांच्या निवासस्थानी त्यांचं अभिनंदन करताना. ही दृश्य आहेत नागपूरची दृश्य आहेत आपल्या समोर. ही दृश्य आहेत नागपूरची. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरी हे आपल्याला एका फ्रेममध्ये पाहायला मिळतात. नागपूरच्या विजयानंतर यावेळी या तिघांचंही औक्षण केलं गेलं आणि त्यानंतर एकमेकांना ते शुभेच्छा देत असल्याचं सुद्धा या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. आपण बघतोय संपूर्ण राज्यभरामध्ये महायुतीनं आणि भाजपनं चांगली कामगिरी केली. यानंतर बघूया पुढली एक महत्वाची बातमी येते. मुंबईमध्ये 222 जागांवरचे निकाल जाहीर झालेले आहेत. आता घडीची एक मोठी बातमी. मुंबई महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय. भाजप 88, शिंदेची शिवसेना 26 जागांवर विजय झाल्याचं पाहायला मिळतंय. शिंदेच्या पारड्यामध्ये हे पुढचे आकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. 222 जागांपैकी महायुतीच्या पारड्यामध्ये स्पष्ट बहुमत येताना पाहायला मिळतंय. 88 जागांवर भाजप तर शिंदेची शिवसेना 26 जागांवर विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. कुठेतरी मॅजिक फिगर या ठिकाणी गाठली. अगदी बहुमताचा आकडा महायुतीनं गाठलेला आहे. जवळपास जर पाहिलं तर शिंदेची शिवसेना 26 जागांवर आणि भाजप 88 जागांवर पोहोचली आहे. 114 हा बहुमताचा आकडा महायुतीनं गाठलेला आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत सस्पेन्स वाढलेला होता, मात्र आता एकूणच बहुमताचा आकडा महायुतीनं गाठलेला आहे. सर, आपण जर पाहिलं तर अतितटीची लढत ही झालेली आहे. सस्पेन्स वाढत होता शेवटच्या क्षणापर्यंत आणि आता फायनली हा बहुमताचा आकडा महायुतीनं गाठलेला आहे. शिंदेची शिवसेना 26 जागांवर तर भाजप 88 जागांवर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पण 2 जागा वाढल्यात सर. 62 वरून खूप वेळानंतर ठाकरे आता 64 वर पोहोचलेले आहेत. अच्छा, 64 झाला त्यांचा आकडा. 64, 6 आणि 1 असा साधारणपणे आकडा झाला. 71 जागा त्यांच्या गेल्या. बरोबर. आता फरक हा ड्रास्टिक झाला. साधारणपणे 40 जागांचा हा फरक आहे. बरोबर ना? 40 पेक्षा जास्त जागांचा फरक आहे. तर एक साधारणपणे 43 जागांचा दोघांमध्ये फरक आहे. आणि हाच डिसायसिव्ह आपण म्हणू शकतो की हा आता एक स्पष्ट त्यांना बहुमत इथे बहुमताचा आकडा त्यांनी गाठला. मॅजिक फिगरला त्यांनी टच केलेला आहे. त्यामुळे जो सस्पेन्स क्रिएट झाला होता, अटीतटीची लढत नक्कीच झालेली. आणि आता 6 जागा शिल्लक आहेत. 6 जागा कोणाच्याही परड्यात गेल्या तर त्यातनं फार काही फरक पडेल असं चित्र नाही आहे. जरी त्या ठाकरेंच्या परड्यात गेल्या 6च्या 6 जागा तरी सुद्धा, किंवा त्या अर्ध्या जरी गेल्या तरी हे चित्र इथे म्हणजे काँग्रेसच्या जरी 23 जागा याच्यामध्ये ॲड केल्या तरी सुद्धा 94, 100 सुद्धा गाठताना इथे आपल्याला दिसत नाही आहेत. त्यामुळे हे आकडे आता बऱ्यापैकी स्पष्ट आहेत. म्हणजे जरी इतरांची टोटल जरी आपण केली ना, MIMच्या किती जागा आहेत? 8 आहेत. बरोबर. MIM 8 आहे, MIM 9 आहे. MIM 9 आहे. सपा 2 आहे की 3 आहे? 2. सपा 2 आहे. त्यामुळे तरी 114 आणि 105चा हा आकडा होईल. त्यांना जरी एकत्रित त्यांनी घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याचा फार काही त्यांच्याकडे स्कोप आहे असं मागणी. पण अटीतटीची लढत इथे नक्कीच झालेली आहे. 105, 114 असं चित्र आपल्याला दिसत. आणि MIM आणि सपा विरुद्ध अजून व्यतिरिक्त अजून कोण आहे? तर अजून मध्ये कोण आहे? अजून त्याच्यामध्ये राष्ट्रवादी 3 जागांवर. 3 जागा. अजित पवारांची राष्ट्रवादी 3 अजित पवारांची 3 जागा. त्यामुळे उलट 117 आणि 105 असं चित्र आपल्यासमोर दिसतं. बरोबर ना? बरोबर. आणि 5 उरलेल्या जागा कोणाकडे? 117, 5 हे 222 झाले. 5 जागांचे निकाल यायचेत सर. अजून 5 जागांचे निकाल यायचे. 222 जागांचे निकाल आलेत सर. फक्त 5 जागांचे निकाल आता शिल्लक आहेत. पण 5 जागांचे निकाल शिल्लक. त्यामुळे आता झालंय चित्र बऱ्यापैकी स्पष्ट. म्हणजे एकंदरीत सर मागच्या 4-5 तासांपासून निर्माण झालेला जो सस्पेन्स, उत्सुकता आहे ती संपली असं म्हणायला लागेल आता. नाही, अजून कसं बघा कितीपर्यंत आता काय ना, शेवटी बघा क्रिकेट आपण मगापासून क्रिकेटच्या भाषेत बोलतो, तर क्रिकेटच्या भाषेमध्ये अजून शेवटची ओव्हर बाकी आहे. आता पराभव झालाय किंवा नाही झालाय, तो किती रन्सने झालाय, शेवटपर्यंत लढत दिली का, आता मला पुढच्या काही वेळात ते 5 निकाल येतीलच. त्यामुळे चित्र ते स्पष्ट होईल. सर, अगदी मला ना या सगळ्यामध्ये सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना जी आहे ती गेम चेंजर ठरली होती. आता या निवडणुकीत काय झालं असं वाटतं? कारण मी जेव्हा फील्डवर गेले होते तर अनेक महिला अशा म्हणायच्या की त्या 1,500चं आम्हाला काय करायचं, पण ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा आनंद मोठ्या प्रमाणात महिलांना झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या निवडणुकीत लाडकी बहीण योजना किती कामी आली? काय नाही, त्याचा इम्पॅक्ट जो आहे ना तो कॅरी ऑन होतोच ना पुढे. म्हणजे मी तुम्हाला माझ्या घरातला अनुभव सांगतो. आमच्याकडे
ज्या आमच्या मदत करणाऱ्या घरातल्या ताई आहेत त्यांना माझ्या घरात जेव्हा विचारलं गेलं की काल मतदानाच्या वेळेस की तुम्ही मतदान करून आलात का वगैरे, त्या स्वतःहूनच सांगत होत्या की आम्ही आमचं मत गेल्या वेळेसही दिलं होतं लाडकी बहीणमुळे, आणि यावेळेस त्या म्हटलं की आमचं मत आम्ही त्यांच्यासाठी तो एक पर्क्युलेट झाला आहे तो विषय. मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे विशेष करून या वर्गामध्ये ज्या कामकाजी महिला आहेत किंवा ज्यांच्या जी आर्थिक परिस्थिती ज्यांची या अशा कामांवरती अवलंबून आहे त्याच्यामुळे तो पर्क्युलेट झालाच आहे. त्यामुळे ती मतं म्हणजे बघा, शिंदेंचा परफॉर्मन्स हा जरी म्हटलं कम्पॅरेटिव्हली तो फार बरा राहिलेला नाही आहे मुंबईमध्ये, पण तरी सुद्धा 26 जागा त्यांनी आणलेल्या आहेत इथे भाजपसोबत असताना सुद्धा त्यांना तिथे झालेलं नाही. पण आता जे मगाशी आपण म्हटलं ना वोट ट्रान्सफरचा मुद्दा, तर बघा फरक किती आहे. जो शिवसेना मनसेमध्ये फरक आहे मतांमध्ये, स्ट्राईक रेटमध्ये, एक्झॅक्ट तसाच फरक भाजप आणि शिंदे इथे शिंदेच्या शिवसेनेमध्ये दिसतो. भाजपच्या जागा किती आहेत? 88. भाजपच्या जागा 88, शिवसेनेच्या 26, म्हणजे ऑलमोस्ट 1/4 त्यांच्या जागा आहेत. म्हणजे त्यांच्यापेक्षा खूप कमी हा परफॉर्मन्स आहे त्यांचा. तेच मनसे शिवसेना 64 आणि मनसे 6. त्यामुळे हा आकडा बघा किती फरक दोन्ही पार्टनर्समध्ये. त्यामुळे दोघांनाही आपल्या आपल्या पार्टनरच्या परफॉर्मन्समुळे इथे फरक पडलेला आहे दोघांच्याही शेवटच्या आकडेवारीला. त्यामुळे ही आकडेवारी जेव्हा फायनली बघितली तेव्हा दोघांनी जर कदाचित शिंदेचा आणि परफॉर्मन्स अजून बरा राहिला असता तर कदाचित ती अटीतटीची लढत झाली नसती. शिंदेच्या जागा जर 30-35च्या वरती गेल्या असता, जसं काल अनेक एक्झिट पोलमध्ये प्रेडिक्ट करण्यात आलं होतं, तसं काही इथे झालेलं दिसत नाही. पण एकंदरीत आकडा म्हणजे शिंदेचा आकडा परफॉर्मन्स आता याच्यावरची चर्चा होईलच. शिंदेचा पक्ष मुंबईतला आहे. मुंबईत मी जसं मगाशी सुरुवातीला कार्यक्रमात म्हटलं होतं की शिवसेना मुंबईत जन्माला आलेला, मुंबईत रुजलेला, मुंबईत वाढलेला पक्ष आहे. त्यामुळे तिथे हा परफॉर्मन्स असणं तर कदाचित उद्या जेव्हा ऑडिट होईल, पॉलिटिकल ऑडिट ज्याला आपण म्हणतो, तेव्हा त्याचं राजकीय लेखाजोखा काढला जाईल, तर याच्यावरती प्रश्न होतीलच की शिंदेच्या पक्षाला आणि स्वतः शिंदेंना या अनेक प्रश्नांची समोर त्यांना तिथे उत्तरं द्यावी लागणार तिथे. त्यामुळे त्यांना एक आत्मपरीक्षण करावं लागेल. एक अजून त्याच्यातला अर्थ निघेल जसा राज ठाकरेंचा पक्ष तर आता त्यांच्या ज्या आलेल्या जागा आहेत त्या मराठी बहुल भागांमध्ये दादर वगैरे परिसरात आलेल्या त्यांच्या जागा आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं पुढचं आता राजकीय वाटचाल कशी असेल याच्याविषयी चर्चा होईल, जी अर्थात प्रत्येक निवडणुकीनंतर होते. मी राज ठाकरेंना प्रश्नही विचारला होता की तुम्हाला याच्यातनं उद्विग्नता येत नाहीत का, तुम्हाला राजकारण सोडावं वाटत नाही का? ते म्हटलं की येतं, वाटतं सोडावं, पण पुन्हा हे बघतो आणि सुरू करतो. तसंच आता त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हे करावं. पण त्यांना किमान मुंबई महापालिकेमध्ये त्यांना जिथे 0 त्यांचा आकडा आला होता तो किमान 6 वरती गेला आहे, ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब असेल. शिंदेसाठी 26 आकडा आहे, तो बऱ्यापैकी सायझेबल आकडा त्यांच्यासाठी असणार आहे शिंदेच्या पक्षासाठी. त्यामुळे आता त्यांनी इथे बहुमत भाजपसोबत गाठलं आहे. त्यामुळे आता महापौर कोणाचा असेल, भाजप इतक्या जास्त जागा आहेत, भाजप जवळजवळ एक असं झालं की जे महाराष्ट्रात परिस्थिती आहे विधानसभेमध्ये की भाजप स्वबळावरतीच तिथे बसू शकतात, पार्टनर फक्त त्यांचे ज्युनियर म्हणून तिथे आहेत. तशी काय परिस्थिती मुंबई महापालिकेमध्ये नाही आहे. त्यांना शेवटपर्यंत मुंबईमध्ये शिंदेंवरती अवलंबून राहावं लागेल. भाजपची शिंदेंवरची अवलंबिता वाढलेली आहे. अगदी सर, या सगळ्यामध्ये आता आपण चर्चा करत होतो मनसे संदर्भातली. आपण बघितलं की MIM सारख्या पक्षाला 9 जागांवर यश मिळाले. MIMचा एक आमदार सुद्धा होता बायकाळ्यामध्ये मागच्या काळामध्ये. पण मनसे घराघरापर्यंत पोहोचलेले आहे, शाखा मनसेच्या काम करतायत, तळागाळापर्यंत ग्राउंड लेवलला काम करतायत, पण मनसेला यश येताना दिसत नाही निवडणुकांमध्ये. आता हा प्रश्न म्हणजे मनसे, राज ठाकरे नेहमी म्हणतात की त्यांच्या पक्षाला सभांना गर्दी होते, राज ठाकरेंची भाषणं खूप अप्रिशिएट केली जातात, ते मतांमध्ये परिवर्तित होताना आपल्याला दिसत नाहीत. काय आपण म्हणू शकतो याला तर मला माहिती आहे. मनसेचं आता याचं कसं ॲनालिसिस करावं हे खरं तर मीही एक राजकीय पत्रकार म्हणून नेहमीच एक कोड्यात पाडणार आहे. मी खरं सांगू म्हणजे आपण 2-3 दिवसात जर हे सगळा शेवटच्या दिवसातला प्रचार बघितला तर राज ठाकरेंच्या भाषणाला प्रचंड अप्रिशिएट केलं गेलं. पण एक गोष्ट आहे जी अनेकांनी व्यक्त केली की राज ठाकरे भाषणांमध्ये राजकीय त्यांनी भाष्य कुठलं केलं नाही, हे फार केलं नाही. म्हणजे त्यांच्या अपेक्षा निवडणूक काळामध्ये राजकीय भाषण जास्त केली जातात. 2017च्या निवडणुकांमध्ये आपण बघितलं, महापालिकेच्या निवडणूक किंवा 2019च्या निवडणुकांच्या आधी राज ठाकरेंनी सगळ्यात पहिल्यांदा जो लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग केला होता तेव्हा त्यांनी थेट मोदींवरती, भाजपवरती, शहांवरती टीका केली होती. यावेळेस मात्र राज ठाकरे थोडेसे बचावात्मक पवित्रात दिसते राजकीय भूमिकेवर. त्यांनी मराठीची भूमिका अत्यंत कन्व्हिक्शनने मांडली की मराठीचा मुद्दा कसा आहे, तुमचं अस्तित्वच राहिलं नाही तर तुमच्या महापालिकांना काय करायचं आहे वगैरे वगैरे. ही भूमिका अनेकांना भावली असेल, त्याचा फायदा शिवसेनेच्या मतांमध्ये झालाही असेल, पण तो राज ठाकरेंच्या पक्षाला झालेला नाही. याचं कारण मला जे वाटतं कदाचित गेल्या काही वर्षांमध्ये संघटनेत ज्या प्रकारे त्यांना संघटनात्मक बांधणी करताना पक्षाचा काडर
जो की काही राज ठाकरेंचा खूप स्ट्रॉंग होता, तो काडर त्यांच्याकडे फार राहिलेला नाहीये. ग्राउंडवरती काम करणारा कार्यकर्ता होता. बघा शेवटी शिवसेनेचा 2 निवडणुकांमध्ये त्यांना यश अपयश हा सगळा उतार चढाव बघताना सुद्धा शिवसेनेचा खालचा काडर बऱ्यापैकी इंटॅक्ट होता. शाखांमधलं त्यांचं जे नेटवर्क होतं ते बऱ्यापैकी इंटॅक्ट राहिलं. म्हणजे शिंदेचं जे बंड झालं किंवा शिंदे ज्याला उठाव म्हणतात ते झालं. त्याच्यानंतर सुद्धा जे शाखा हा शिवसेनेचा प्राण आहे. म्हणजे शिवसेनेची सगळी यंत्रणा तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये शाखा हा शिवसेनेचा केंद्रबिंदू असतो आणि शाखा प्रमुख हे फार महत्त्वाचं पद शिवसेनेमध्ये मानलं गेलं. ती बऱ्यापैकी इंटॅक्ट म्हणजे बरेच नगरसेवक सोडून गेले पण शाखा प्रमुख शाखेतले पदाधिकारी हे बऱ्यापैकी ठाकरेंसोबत राहिले. म्हणजे आपण बघितलं काल एक त्या आजींचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अशी अनेक म्हातारी कोतारी माणसं आहेत की जी शिवसेनेसोबत होती, बाळासाहेबांच्या काळापासून सोबत होती, ती राहिली, त्यांनी पक्षाला मतदान केलं. पण राज ठाकरेंच्या बाबतीत मात्र काय झालं, 2012ला त्यांचे 27 नगरसेवक आले होते, 28 नगरसेवक आले होते, त्यानंतर 6 झाले, त्यांचे 13 आमदार होते, 13 आमदाराचे 1 आमदार झाला, मग नंतर आमदार निवडून आले नाही. हे करत असताना त्यांच्याकडे नेते सोडून गेले पण नेत्यांसोबत त्यांचं काडर सोडून जात होतं, खालचा कार्यकर्ता सोडून जात होता. कदाचित हे थोडंसं त्यांच्यासाठी चिंतेचं कारण नेहमीच राहिलेलं आहे तिथे. कारण खाली ना हे नेटवर्क तुमचं चालवायला, पक्ष संघटना चालवताना तिथे लोकांपर्यंत पोहोचणं. बघा भाजपने हा गेल्या 10 वर्षांमध्ये इलेक्शनचा गेम पूर्ण चेंज केलेला आहे. म्हणजे त्यांच्या भाजपवरती आरोप होतात की भाजपला निवडणूक प्रक्रियेला इन्फ्लुएन्स करतं, निवडणूक आयोगात तक्रार होतं. पण हे करत असताना एक गोष्ट तुम्ही कधी विसरू शकत नाहीत, भाजपने ज्या खालच्या लेवलपर्यंत त्यांची यंत्रणा, निवडणुकीची यंत्रणा, विशेष भाजपा 24/7 इलेक्शन मोडमध्ये राहणारा पक्ष आहे. भाजपने 50 प्रमुख, बूथ प्रमुख इथपर्यंत ती यंत्रणा जी केली आहे ना ती या छोट्या निवडणुकांमध्ये फार कामाला येते. त्यामुळे भाजपकडे जे एकेकाळी शिवसेना करायची बरं का संदीप, मॅन टू मॅन मार्किंग ज्याला म्हणतात निवडणुकांमध्ये, चाळीमध्ये जाताना म्हणजे कुठल्या चाळीमध्ये कोण आहे, कोण कुठल्या गावचा आहे, कोण कुठे जाणार आहे, कोणाच्या घरात त्या दिवशी मायक्रो प्लॅनिंग शिवसेना, एक मतदार शिवसेना बाहेर काढायची आणि एक बिल्डिंगमध्ये विरोधकांचं मतदान कसं बाहेर येणार नाही याची सुद्धा शिवसेनेच्या भाषेत योग्य प्रकारे दखल घेतली जायची. त्यामुळे हे सगळं शिवसेना करायची, त्यातला बऱ्यापैकी काडर शिल्लक होता. बघा ना, हे दगडू सपकाळ स्वतः सोडून जाताना बोलले, त्यांनी परवा पक्ष सोडला, शिंदेकडे गेले, ते म्हटले की दगडू सपकाळच्या सोडण्याने ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळणार नाही, हा गिरणगावातला लालबाग परळचा. त्यामुळे ही हाय कॉन्फिडन्स त्यांच्या मतदारांमध्ये. आणि दुसरीकडे मनसेचं अनालिसिस करताना मला हे वाटतं की मनसेच्या पदरात कुठल्या जागा आल्या होत्या. मनसेला A+ सीट ज्याला आपण म्हणतात की जे शुअर शॉट जिंकणाऱ्या सीट आहेत त्या मनसेच्या वाट्याला फार कमी आल्या होत्या. त्या मुळातच A+ सीट जी माझी माहिती आहे, कदाचित ते शिवसेनेचे नेते मला करेक्ट करतील किंवा ते याच्याशी सहमत राहणार नाही, मनसेच्या जागा या जेमतेम 7 त्यांच्याकडे A+ सीट ज्यापैकी त्यांनी 6 जिंकलेल्या आहेत. एका दुसरी त्याची थोडीशी गेली असेल. पण मनसेला याच्यामध्ये त्यांच्या पक्षाच्याही अनेक नेत्यांची नाराजी होती की आपण फार वाहवत गेलो, शिवसेनेच्या मागे आपण थोडे फरफटत गेलो, एक डेस्परेशनमध्ये आपण अलायन्स केलंय का, अशी त्यांच्या अनेक नेत्यांची नाराजी तिथे होती. मनसेला जर जिंकण्यासारख्या जागा जास्त मिळाल्या असत्या तर कदाचित मनसेला तिथे ताकद मिळाली असती. मग परत व्होट ट्रान्सफर वगैरे जे मगाशी म्हटलं त्याच्यावर आपण परत चर्चा वेगळी करूया. पण आताच्या क्षणाला मनसेकडे A+ सीट किती होत्या त्या फार कमी होत्या. त्यामुळे मनसेच्या परफॉर्मन्सचं कुठेतरी उत्तर आपल्याला त्याच्यामध्येच मिळतं की त्यांच्या वाट्याला जागाच किती आल्या होत्या. मी दुपारी चर्चेत म्हटलं होतं ना की नेहमी जेव्हा भागीदारी हा शब्द कसा केला जातो की भागीदारीमध्ये एकाला भाग मिळतो सगळा आणि एकाला दार मिळतं, असं होतं असं म्हणतात गमतीने कधी. पण ते मनसेच्या बाबतीत झालंय का, मनसेला याच्यामध्ये थोडंसं अपयश त्यात पडलंय का, जे महायुतीतही बघायला मिळालं की भाजपच्या प्रण्यात भरपूर यश आलं पण मनसेच्या पत्रामध्ये थोडंसं शिंदेच्या पक्षात थोडंसं कमी आलं. त्यामुळे हे होतं, या गोष्टी तिथे आहेत. पण मनसेचा हा मनसेच्या एकंदरीत वाटचालीचा अनालिसिस करताना आता मनसेला पुन्हा सगळ्यात मोठं चॅलेंज काय असणार आहे मनसे पुढे, की आता पुन्हा नव्याने पक्ष बांधणी करणे, पुन्हा नव्याने या गोष्टी करणे. बरं आता काय झालंय, तुमची भूमिका कुठली असणार आहे. राज ठाकरेंनी तुम्ही जर बारकाईने गोष्टी बघितल्या असेल, बघा कुठपासून 5 जुलैच्या त्या मराठीच्या एकत्रित विजय मेळाव्यापासून राज ठाकरेंनी त्यानंतर एक मी हा शब्द वापरून तो काही त्यांना आवडणार नाही, ज्युनियर पार्टनर म्हणून त्यांनी ती भूमिका अत्यंत ओपनली स्वीकारली होती. म्हणजे राज ठाकरे बोलताना भाषणामध्ये आधी भाषण राज ठाकरे करणार, शेवटचं भाषण उद्धव ठाकरेंचं असणार. इव्हन चालताना तुम्ही बारकाईने नोट करा ही गोष्ट, स्टेजवर त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पुढे थांबायचे, ते मागे थांबायचे, त्यांना बोलू द्यायचे एक प्रकारे, किंवा घरातले सुद्धा कौटुंबिक जेव्हा तिथे सोहळे व्हायचे किंवा कौटुंबिक भेटीने ते एकत्रित यायचे तर तो अर्थात त्यांचे मोठे बंधू आहेत, तो त्यांना मोठ्या भावाचा मान ते तिथे देत असावेत किंवा तो अपेक्षितही तिथे आहे. ही गोष्ट राज ठाकरे तिथे करत होते. त्यांनी मनापासून तिथे युतीमध्ये लढताना आपल्याला दिसत तिथे होते. पण मतांमध्ये परिवर्तित जेव्हा व्हायची गोष्ट येते तेव्हा काडर आहे, मनसेचं काडर खाली नाहीये,
शिवसेनेचं काडर खाली अजूनही बऱ्यापैकी इंटॅक्ट आहे. त्यामुळे याचा कुठेतरी त्यांना नुकसान झालं असावं या सगळ्या कमी जागा मिळण्यात, असं आपल्याला एकंदरीत चित्र दिसून येतं. अगदी सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं आता ठाकरेंच्या या सगळ्या निवडणुकीचं विश्लेषण करत असताना काँग्रेस बरोबर युती केली असती तर काय झालं असता, हा एक मुद्दा समोर येईल. त्याच पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या सुद्धा अंतर्गत काही बैठका सुरू होत्या. त्यामुळे आता मनसेमध्ये नाही, आता हे स्टेटमेंट केलं नाही काय नाही, हे स्टेटमेंट उदय सामंतांनी केलं परवा. आता ते खरंच निवडणुकीच्या आधी केलेलं स्टेटमेंट, आपण म्हणतो की विरोधकांच्या कंपूत एक घबराट माजवण्यासाठी केलेलं स्टेटमेंट, अशी स्टेटमेंट केली जातात निवडणुकीच्या. थोडंसं विरोधकांमध्ये एक प्रकारे आपण काय म्हणतो ना की एकमेकांबद्दल अविश्वास कसा तयार होईल हे साधारणपणे बघितलं तिथे जातं आपल्याला. त्यामुळे त्यासाठी केलेलं स्टेटमेंट खरंच त्यांची युतीची चर्चा सुरू होती. मग सुरू असताना ती का तुटली? कारण जनरली कुठल्याही पक्षाला ज्याच्याकडे थोडंसं राजकीय अडचणीत जो पक्ष आहे त्याला सत्तेतल्या पक्षासोबत युती करणं कधी पण जास्त फायद्याचं असतं. मग असं जर त्यांनी खरंच प्रस्ताव होता तर अशा तो प्रस्ताव का नाकारला? सत्तेतल्या पक्षासोबत जाणं त्यांना कधी जास्ती फायद्याचं राहिलं असतं, पण त्यांनी तो न करता का केला? त्यामुळे अशा गोष्टींना राजकीय स्टेटमेंट म्हणून बघायचं की त्याच्यात खरंच काही सत्यता आहे हे पडताळल्याशिवाय माहिती आपण त्याचा अनालिसिस करू नये. तर यावरूनच मी सरांना एक प्रश्न विचारणार आहे. सर, एक ओव्हरऑल निकाल आलेला आहे सगळ्या, खरं तर आपण पाहिलंय महायुतीनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे. या सगळ्या दरम्यान एक महत्त्वाचा प्रश्न असा, ठाकरेंची 25 वर्षाची मुंबई महानगरपालिकेवरची अखंडित सत्ता, त्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या चाव्या आता भाजपच्या हातात जात आहे. हो, हे पहिल्यांदाच घडतं. खरं तर जवळजवळ 97 पासून शिवसेनेची इथे सत्ता राहिलेली आहे आणि प्रत्येक वेळेस शिवसेनेने ती अबाधित राखलेली आहे. बऱ्याचदा हा विषय निघाला आहे आणि हा विषय मराठी किंवा मुंबई तोडण्याचा काय पहिल्यांदा आलेला नाही. माझ्या मते मला आठवतं 2012च्या निवडणुकांमध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यांनी तेव्हा असं म्हटलं होतं की निवडणुकीनंतर शिवसेना औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाही आणि त्याच्याने ती निवडणुकीचं वारं फिरलं होतं. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अशी काहीतरी विषय यायचा आणि निवडणूक फिरायची असं अनेकदा आपल्याला बघायला मिळत होतं, पण यावेळेस मात्र ते झालेलं नाही आहे. पहिल्यांदाच गेल्या जवळजवळ 3 दशकांमध्ये 97 पासून बघायला गेलं 3 दशकांमध्ये पहिल्यांदाच शिवसेना ही सत्तेबाहेर असेल. आता म्हणजे ठाकरेंची शिवसेना, दुसरी शिवसेना नक्कीच आहे. शिवसेना टेक्निकली आपण म्हणू शकतो बाहेर, कारण अधिकृत शिवसेना, पक्षाचं नाव, अधिकृत चिन्ह हे शिंदेंकडे, त्यामुळे शिवसेना सत्तेत आहे. आता प्रश्न हा आहे की महापौर कोणाचा होईल याच्यावरती खूप चर्चा आहे. माझी माहिती आहे की शिवसेनेची इच्छा आहे, शिंदेंच्या शिवसेनेची, की महापौर पद जरी जागा कमी असल्या तरी महापौर पद हे शिवसेनेला मिळावं अशी त्यांच्यातल्या अनेक नेत्यांची इच्छा आहे. मी या क्षणाला ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रेक्षकांसमोर सांगतोय. दिवसभरामध्ये खरं तर ही मांडणी करायला वेळ मिळाला नाही, पण आताही सांगतोय गोष्ट. महापौर कोणाचा होईल तर अशी शिवसेनेची मागणी आहे की महापौर पद हे शिवसेनेला मिळावं. भाजपसुद्धा यासाठी कदाचित अनुकूल राहू शकतं. लक्षात घ्या, ही महत्त्वाची बातमी तुम्हाला मी सांगतोय प्रेक्षकांना. भाजप शिवसेनेला महापौर पद देण्यासाठी अनुकूल असू शकतं, कारण महापौर पद काय तसं आपण म्हणू शकतो हे या क्षणाला फार शोभेचं पद आहे. महत्त्वाचं कुठलं पद आहे सत्तेच्या दृष्टीने तर ते आहे स्थायी समितीचं अध्यक्षपद. स्टँडिंग कमिटीचा चेअरमन कोण? भाजप स्वतःकडे स्टँडिंग कमिटी ठेवू शकतं आणि सत्तेत जास्त आकडा असून सुद्धा आम्ही शिवसेनेचा महापौर केला, जे आपण 2022ला बघितलं की भाजप मोठा पक्ष असताना सुद्धा मुख्यमंत्री पद हे त्यांनी शिंदेना दिलं, शिवसेनेला दिलं. कारण येत्या 23 जानेवारीपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष असताना शिवसेनेचा महापौर मुंबईत नाही असं कदाचित चित्र जाऊ शकतं आणि त्याचा शिवसेनेला किंवा महायुतीला फटका बसू शकतो. आणि भाजपला याचा सगळ्यात मोठा बेनिफिट मिळणार आहे. भाजपला आपण शिवसेनेचा महापौर केला, जागा कमी असून सुद्धा शिवसेनेला आपण एक मराठी महापौर करण्यासाठी, शिवसेनेचा महापौर करण्यासाठी ही संधी दिली, असा एक मनाचा मोठेपणा भाजप घेऊ शकता. अर्थात ही शक्यता आहे जी होऊ शकते, जी चर्चा सध्या कानावरती येते. त्याच्यावरती अंतिम निर्णय पक्ष घेईल आणि आपल्याला ते कळलंच 1-2 दिवसांमध्ये. शिवसेनेला महापौरपद देऊन शिवसेनेसाठी मोठं एक मन दाखवायचा आणि जो बॅकलॅश भाजपवरती करण्याचा प्रयत्न केला. बघा, निवडणुकांच्या नंतर सुद्धा निवडणुकांचे आडाखे किंवा त्या पॉलिटिकल नॅरेटिव्हचे आडाखे सुरू असतात. जो प्रचार भाजप विरोधात केला गेला तो कुठला होता की भाजपा मराठी विरोधी पक्ष आहे, हा अमराठी माणसांचा पक्ष. तेव्हा शिवसेनेचा महापौर बसून त्या संपूर्ण नॅरेटिव्हला नेगेट करण्याचा, तो सगळा नॅरेटिव्ह खोडून काढण्याचा, पुसून काढण्याची नामी संधी आहे, ती भाजप कधीच घेऊ शकतं. शिवसेनेचा महापौरपद देऊन, शिवसेनेकडे महापौरपद देऊन जे महत्त्वाचं पद आहे स्थायी समिती ते भाजप स्वतःकडे ठेवलं. कारण स्थायी समिती म्हणजे सगळ्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्याकडे आहेत त्या स्थायी समिती अध्यक्षांकडे असतात. त्यामुळे ते स्वतःकडे ठेवून शोभेचं महापौरपद कदाचित भाजप हे शिंदेना देऊ शकतं, अशी एक शक्यता जी कानावर येते या क्षणाला. अर्थात ही फार आपण प्राथमिक माहिती म्हणू शकतो. आपण पहिल्यांदाही प्रेक्षकांसमोर इथे मांडतोय की भाजप शिवसेनेला कमी जागा सुद्धा महापौरपद देऊ शकतं. आणि जो एक मेसेज गेला असता की भाजपच्या विरुद्ध नॅरेटिव्ह वापरण्याचा, भाजप अमराठींचा बहुल पक्ष आहे किंवा भाजपकडनं अनेक जणांना अमराठी भाषकांना तिकीट देण्यात आली होती वगैरे वगैरे, हा जो निवडणुकीमध्ये नॅरेटिव्ह तयार केला होता
त्या नॅरेटिव्हला नेगेट करण्याची एक नामी संधी असू शकते. अर्थात भाजपा एक स्वतःही मराठी महापौर देऊन तो नेगेट करू शकते, पण एक मनाचा मोठेपणा दाखवून की आपण ज्या प्रकारे बिहारमध्ये कमी जागांसून सुद्धा त्यांनी मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांना दिलं, किंवा मागे 2022मध्ये भाजप मोठा पार्टनर असून सुद्धा त्यांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपद केलं होतं. त्यामुळे मुंबईकरांमध्ये, मुंबईच्या मराठी माणसांमध्ये आणि विशेष करून शिवसेना मनसेच्या कॅडरमध्ये एक प्रकारे कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी ही एक खेळी केली जाऊ शकते की मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर दिला, त्यामुळे महापौरपद मुंबई मराठी माणसाच्या हातातून गेली, मुंबई शिवसेनेच्या हातातून गेली म्हणजे मराठी माणसाच्या हातातून गेली, हा जो नॅरेटिव्ह आहे त्याला काउंटर करताना सांगायचं कुठे मराठी माणसाच्या हातून गेली. शिवसेनेचाच महापौर मुंबईत बसलाय, मराठी माणूस शिवसेनेचा मराठी महापौर मुंबईत बसलाय, अशी एक खेळी केली जाऊ शकते. ही माझी या क्षणाला माहिती आहे. कदाचित नुसतं चित्र बदलेल, कारण भाजपला ज्या प्रमाणात इथे आकडे मिळाले आहेत, यश मिळालंय, त्याच्याने ते होईलच का असं आपण सध्या एकदम ठामपणे मी सांगू शकत नाही. पण ही माहिती सध्या प्राथमिक आहे की भाजप शिवसेनेला महापौरपद देऊ शकतं तिथे, की तुम्ही महापौरपद ठेवा पण स्थायी समिती ही भाजपकडे राहील, सत्तेच्या मूळ चाव्या या भाजपकडे राहतील तिथे, बाकी सत्तेचं नियंत्रण असतंच. आणि आपण एक प्रकारे शिवसेनेवरती आपण म्हणतो ना की पॉलिटिकल मोठा फेवर केल्याचं चित्र तिथे तयार होईल. गेल्या वेळेस पण शिवसेनेचा महापौर होऊ दिला, भाजपची सत्ता तिथे राहील, पण सत्तेचा फक्त महापौर तिथे शिवसेनेचा बसवला, जो नाममात्र कदाचित नामधारी आपण म्हणू शकतो असा तिथे बसवायचा, सत्तेच्या सगळ्या चाव्या, कारण बहुमत हे भाजपकडे असणार आहे, बहुमताचा मेजर आकडा भाजपकडे असणार आहे. त्यामुळे त्या सगळ्या मराठी नॅरेटिव्ह जो बिल्टअप करण्यात आला होता तो या क्षणाला इथे भाजप करू शकतं. अर्थात ही परत एकदा शक्यता आहे. बरं सर, एकूणच सगळं विश्लेषण तुम्ही केलेलं आहे आणि आता अगदी 3 जागांचे निकाल हाती येत आहेत, त्याचे सुद्धा अपडेट जी 24 तास तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे. तर एक मोठी बातमी आता येते, मुंबईत महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. मुंबईत 227 पैकी 224 जागांवरचे निकाल यावेळी जाहीर झालेत. भाजप 88, शिवसेनेचा 27 जागांवर विजय झालाय. शिवसेना शिंदे गटाची जागा कदाचित वाढल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते. खरं अगदी जर आपण पाहिलं तर 224 जागांचे निकाल हाती आले, 3 जागांचे निकाल बाकी आहेत. भाजप 88 जागांवर, शिवसेना शिंदे गट 27 जागांवर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 64 जागांवर, मनसे 6 जागांवर, काँग्रेस 24 जागांवर. इथं जर आपण पाहिलं तर काँग्रेसची सुद्धा 1 जागा वाढलेली आहे. MIM 9 जागांवर, समाजवादी पार्टी 2 जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार 3 जागांवर, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 1 जागेवर. आपण जर पाहिलं तर काँग्रेसची 1 जागा आणि शिवसेना शिंदेची 1 जागा इथं वाढलेली, मात्र 3 जागांचे निकाल अजून यायचे. अगदी आपण बघतोय शेवटपर्यंत ठाकरे बंधूंनी महायुतीला जोरदार टक्कर दिलेली आहे, कडवी झुंज दिल्याचं पाहायला मिळत आहे. 227 पैकी 224 जागांचे निकाल हाती आलेले आहेत. भाजप मोठा पक्ष 88 जागा, शिंदेची शिवसेना आता आपल्याला पाहायला मिळते 27 जागांवर. तर एकंदरीत आपण बघितलं काँग्रेसची सुद्धा 1 जागा या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. ठाकरेंच्या शिवसेनेला आतापर्यंत 64 जागा मिळाल्या आहेत, तर मनसेचं इंजिन मात्र 6 जागांवर अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी आता बहुमताचा आकडा पार केलेला आहे. ठाकरे बंधूंनी मात्र शेवटपर्यंत झुंज दिल्याचं पाहायला मिळतंय. महायुती, भाजप आणि ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये शेवटपर्यंत काटेकी झुंज पाहायला मिळाली आणि कुठेतरी शेवटच्या टप्प्यामध्ये जी महायुतीच्या पक्षांनी बाजी मारलेली आहे, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं मारलेली बाजी ही कुठेतरी निर्णायक अवस्थेमध्ये पोहोचताना पाहायला मिळाली. सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. एक शेवटचा माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की विधानसभेच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, भाजपने चांगली मुसंडी मारली. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जर आपण पाहिलं तर आता लागलेल्या आहेत, काही दिवसांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. काय वाटतं, पुन्हा एकदा भाजप दावेदार ठरेल? तिथे काय जिल्हा परिषद निवडणुका काय पक्षचिन्हावरती होत नाहीत, त्यामुळे तिथेही एक ट्रेंड असतो खालच्या निवडणुकांमध्ये, वरच्या सत्तेतल्या पक्षाला तिथे एक मेजॉरिटी तिथे मिळत असते. त्यामुळे तिथेही बघा काय ना, भाजप सगळ्या निवडणुका फार गांभीर्यपूर्वक लढतात, त्या निवडणुका प्रत्येक निवडणुकात झोकून देऊन तिथे लढत असतात. शिंदेंनाही बघितलं, म्हणजे शिवसेना फार पूर्वी नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकांचे निकाल रुबीना तुम्ही बघितले तर त्या निवडणूक निकालांमध्ये शिंदेंनी जिथे पूर्वी ट्रॅडिशनली पारंपरिकरित्या जिथे शिवसेना पूर्वी लढत नव्हती, या निवडणुकांमध्ये शिवसेना फोकस करत नव्हती, पण शिंदेच्या नेतृत्वातली शिवसेना या निवडणुकांमध्ये त्यांनी झोकून देऊन अत्यंत प्रचार केला. म्हणजे तेव्हाही शिंदे रात्री 12-12, 1-1 पर्यंत फिरत होते, सकाळी उठून त्या बैठका घेत होते, त्यांनी त्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये अत्यंत जोरकसपणे ते घुसले होते आणि त्यांनी तिथे 2 नंबरच्या जागा तिथे मिळवल्या. त्यामुळे शिवसेनेचा काय या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका असं जरी म्हटलं तरी जे मगाशी म्हटलं की पक्षाचा काडर बिल्ड करण्यासाठी ना या निवडणुका खूप मोठी भूमिका बजावत असतात. त्यामुळे शिंदेंनी तो काडर खाली बांधून ठेवला आहे शिवसेनेच्या पक्षाचा, कारण त्यांनी बघितलं की गेल्या पक्षात काय अवस्था झाली होती. शिवसेनेचं जेव्हा बंड झालं तेव्हा काडर कशा प्रकारे तुटलं, बऱ्यापैकी काडर हे शिंदेसोबत गेलं, उद्धव ठाकरेंकडे काय राहिलं शिल्लक. त्यामुळे
ते शिल्लक ठेवत असताना या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी देणं, नवनवीन नेतृत्व पक्षात तयार करणं, ग्रामीण भागामध्ये असेल, छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये असेल, ही शिंदेंनी ही जाणीवपूर्वक केलेली पक्षाची तिथे स्ट्रॅटेजी. त्यामुळे याही निवडणुकांमध्ये शिंदे झोकून देऊन लढतील. नगर परिषदा असो, नगरपंचायत असो, बाजार समित्या असो, जिल्हा परिषदा, या सगळ्या निवडणुकांमध्ये शिंदेच्या नेतृत्वातली शिवसेना ही जोरकसपणे लढताना दिसत आणि पुढच्या निवडणुकांमध्ये हे चित्र फार वेगळं असेल असं मला वाटत नाही. अगदी सर, या सगळ्यामध्ये शेवटचा एक प्रश्न आहे की बघा, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा महाविकास आघाडी कुठं जास्त महाराष्ट्रामध्ये फिरताना दिसली नाही. महापालिकांकडे त्यांचं लक्ष असेल असं वाटलं होतं. महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मुंबईला फोकस करण्यात आलं ठाकरे बंधूंकडून, इतर ठिकाणी जास्त लक्ष देण्यात आले नाही. मात्र मुंबईमध्ये पण म्हणावं तशा सभा, म्हणावा तसा प्रचाराचा झंझावात दिसला नाही. नेमकं कसं बघता येईल याकडे? आता मी तसं म्हटलं ना मगाशी, आता काय म्हणायचं, मगाशी मी याचं अनालिसिस करून झालंय की काय ना, यशाला अनेक बाप असतात, अपयश पोरकं असतं. त्यामुळे त्यांच्या आता मला सांगा, जर हे चित्र उलट झालं असं, संदीप, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, समजा जर हे चित्र उलट राहिलं असं, ठाकरे बंधू जर महापालिकेमध्ये जिंकले असते, तर आपण त्याच गोष्टीला स्ट्रॅटेजी म्हटलं असतं की नाही? शाखा भेटी दिल्या, शेवटच्या क्षणी त्यांनी प्रचारात फार पत्ते ओपन केले नाही, शेवटच्या क्षणी सभा घेतल्या, खूप कमी सभा घेतल्या, असं झालं असतं. त्यामुळे आता काय, त्याचं अनालिसिस हे फार माझ्या मते हे काय रिकाम्या भांड्यामध्ये त्या आपल्या दगड टाकून वाजवण्यासारखं आहे. त्यामुळे आता फार आपण त्यात बोलले नको. कारण काय ना, जी तुमची स्ट्रॅटेजी आहे, जिंकल्याची स्ट्रॅटेजी ही स्ट्रॅटेजी असते, हरलेल्याची स्ट्रॅटेजी फेल स्ट्रॅटेजी असते. त्यामुळे तिथे काय अपयशाची फार आपण अनालिसिस तिथे करू नये. बघा, जरी आता हा आकडा फार तसा क्लोज आहे बरं का, 115 आणि त्यांचं जरी आपण पकडला, काँग्रेसच्या सोबत पकडून जरी पकडला, 95चा आकडा आहे. क्लोज फाईट आपण त्याला म्हणू शकतो. विरोधकांनी दिलेली, एकत्रित विरोधकांनी दिलेली क्लोज फाईट तिथे आहे. त्यामुळे त्यांनी तिथे प्रयत्न केला, चिवट झुंज दिली, हेही आपण तिथे म्हणू शकतो. त्यांना स्पष्ट बहुमत मिळालंय. पण काय ना, एक जागा जरी बहुमताला कमी पडली तरी कमी पडली आहे. तुम्ही 1 मताने निवडणूक हारला काय, लाख मताने निवडणूक हारला काय, हारणं हे हारणं शेवटी असतं. कारण पुढची 5 वर्ष तुम्हाला परत नव्याने सगळी तयारी करायची आहे. असं नाही की निवडणूक आज हरलं चला उद्या दुसऱ्या मॅचमध्ये आपण बेटर करू, असं नाही. कारण इथे पुढची मॅच थेट 5 वर्षांनी होणार आहे. त्यामुळे ते अपयश 1 मताने पडू देत किंवा 100 मताने किंवा 1000 मताने किंवा लाख मताने, अपयश हे निवडणुकीतलं अपयश असतं. त्यामुळे त्याचं अनालिसिस करताना तुम्हाला कुठे चुकलो, काय करायचं, आणि ती संधी पुढच्या 5 वर्षांनी तुम्हाला मिळत असेल. त्यामुळे आता ह्याचं अनालिसिस होईलच नक्की. आणि मगाशी देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्या सकाळी सगळ्यात पहिले संजय राऊत, उद्या सामना, मला सामनाची हेडलाईन उद्या असेल, खूप क्युरियोसिटी की सामना आपल्या फ्रंट पेज त्यांची बॅनर हेडलाईन काय असेल, कशा प्रकारे त्याचं ते अनालिसिस करतात, सामनाचा अग्रलेख काय असेल, त्याच्यानंतर 10 वाजता संजय राऊत काय बोलतात या सगळ्यांवरती, हे बघायचं आहे मला. त्यामुळे ते अनालिसिस खूप माझ्यासाठी महत्त्वाचं असेल संजय राऊतांचं. अगदी सर, तुम्ही इतकं छान विश्लेषण केलेलं आहे. अगदी सस्पेन्स सुरू झालेला होता सकाळपासूनच. आपण पाहिलं तर भाजप आघाडी, इतर सगळे पक्ष पिछाडीवर होते. मात्र अचानक आकडे बदलले, सस्पेन्स वाढला, काटेकी टक्कर वाढली. अगदी जसं आपण म्हणालो की अगदी काटाकाटावर दोन्ही, म्हणजे ठाकरे बंधू असो किंवा महायुती असो, काटावर पास होताना आपल्याला चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र महायुतीनं हा बहुमताचा आकडा आता गाठलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही हे सगळं विश्लेषण आमच्या बरोबर केलेलं. मात्र पुन्हा एकदा एक नजर टाकूयात या आकडेवारीवर. मुंबई महानगरपालिकेचं चित्र कसं बदललेलं आहे. मुंबईत महायुतीला ठाकरे बंधूंनी कडवी झुंज दिल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरेंच्या शिवसेनेचा 64 जागांवर इथं विजय झालेला आहे. मनसे 6 जागांवर, काँग्रेस 24 जागांवर, एनसीपीला 3 जागा. तर यावेळी सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, मुंबईत महायुतीला ठाकरे बंधूंची कडवी झुंज पाहायला मिळते.